नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे। शेतकरी मित्रांनो, ऊस पिकाला पहिला संतुलित खत मात्रा आपण कधी द्यायला पाहिजेत, ऊसाला पहिला संतुलित खताचा डोस आपण कोणता द्यायला पाहिजेत आणि तो किती प्रमाणात द्यायला पाहिजेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड करत असतात। ऊसाची लागवड केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आता आपल्याला ऊसाला खताचे डोस कोणते द्यायचा किंवा कोणते खतं टाकायचे। तर ऊसाच्या चांगल्या परिपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्या ऊसापासून भरघोस उत्पादन मिळण्यासाठी संतुलित खत मात्रा ही फार महत्त्वाची आहे आणि ती कोणती द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक कोणतेही असो, प्रत्येक पिकाला पूर्णपणे चांगली कायिक वाढ होण्यासाठी, पुन्हा निरोगी वाढ होण्यासाठी आणि त्या पिकापासून चांगलं उत्पादन मिळण्यासाठी प्रत्येक पिकाला ऊसासह 16 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते। ही आता जवळजवळ अनेक शेतकऱ्यांना माहीत झालेलंच आहे, पण तरी आपण हे जाणून घेऊ की पिकाला कोणत्या प्रकारचे खतं लागतात। तर टोटल 16 प्रकारचे अन्नद्रव्ये हे ऊस पिकाला लागत असतात। पैकी 4 अन्नद्रव्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि क्लोरीन हे निसर्गाकडून आपल्याला मिळत असतात, हवा आणि पाण्यातून। हे मोफत मिळतात, याच्यासाठी आपल्याला काय पैसे देण्याची गरज नाही किंवा ही खतं आपल्याला देण्याची आवश्यकता नसते। हे निसर्गातून आपल्याला मोफत मिळत असतात। जवळजवळ ऊसाला लागणाऱ्या अन्नद्रव्यापैकी 80% अन्नद्रव्ये हे निसर्गाकडून मिळतात। उरलेली जी 12 प्रकारची अन्नद्रव्ये आहेत हे मात्र आपल्याला जमिनीतून त्याचं संतुलन करून जमिनीतून आपल्याला पेरून द्यायचे असतात। ही 12 प्रकारची अन्नद्रव्ये कोणते की जे आपल्याला शेतकऱ्यांना द्यावी लागतात, याच्यामध्ये 3 टप्प्यात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असे 3 टप्प्यात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। मुख्य अन्नद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश, याला आपण NPK असं म्हणतो। हे मोठ्या प्रमाणात द्यावे लागतात, जास्त द्यावे लागतात, ऊसाला त्याची गरज जास्त असते, क्विंटलवर द्यावी लागतात, म्हणून त्याला मुख्य खतं म्हणतात। दुय्यम खत कोणतं? कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे 3 दुय्यम खतं आले। कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे दुय्यम खतं हे किलोवर द्यावी लागतात, म्हणून याला दुय्यम खतं असं म्हणतात। त्याची गरज मुख्य अन्नद्रव्यापेक्षा थोडी कमी असते, परंतु तितकेच ते महत्त्वाचे असतात। आणि हे मुख्य 3, दुय्यम 3 आणि राहिलेले 6 सूक्ष्म खतं की ज्याच्यामध्ये फेरस, झिंक, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, कॉपर, बोरॉन। फेरस, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन ही जी 6 सूक्ष्म खतं आहेत, फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही 6 जी सूक्ष्म खतं आहेत, हे सूक्ष्म खतं कमी लागतात, ग्रॅमवर लागतात, परंतु ते पिकाची सर्वांगीण वाढ होण्यासाठी तसंच अन्नद्रव्यामध्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी ही सूक्ष्म खतं फार महत्त्वाची असतात। जमिनीत आपण NPK आणि दुय्यम खतं देतो, ही उपलब्ध होण्यासाठी हे सूक्ष्म खतांचं कार्य महत्त्वाचं असतं। पानांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे सूक्ष्म खत महत्त्वाचे असते। तर असे मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म खतं ही पिकाला लागत असतात। आता ही झाले टोटल 12 प्रकारचे अन्नद्रव्ये आणि याचं संतुलन करून आपल्याला पिकाच्या वाढीनुसार द्यायचं असतात। ऊसाच्या वाढीच्या 4 टप्पे म्हणजे ऊस लागवड केल्यानंतर उगून येण्याची एक टप्पा, त्याला आपण सुरुवातीला शाकीय वाढ म्हणतो। त्या कालावधीमध्ये आपण ऊस लागवड करताना पहिला खताचा डोस आपण केला पाहिजे। दुसरा टप्पा म्हणजे फुटवा होण्याची अवस्था, तर त्या कालावधीमध्ये सुद्धा आपण साधारणतः 40, 45, 60 दिवस हे बाळभरणीचे असतात, त्यावेळेस आपण एक दुसरा डोस संतुलित खत मात्राचा द्यायला पाहिजे। आणि तिसरा म्हणजे कांडी लागणे, म्हणजे ऊस कांडी उजाणे, त्याला पुनरुत्पादन किंवा आपण पक्वपूर्वावस्था असं म्हणू। तर ह्या कालावधीमध्ये सुद्धा ऊसाला आपल्याला मध्यम बांधणीच्या कालावधीमध्ये संतुलित खत मात्रा पिकाला द्यावी लागते। आणि शेवटचा कालावधी म्हणजे ऊस जोमाने वाढणे, जेवढे जे नवीन फुटवे निघल्यात ह्या जोमाने वाढवण्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पक्क्या बांधणीच्या काळामध्ये एक भेसळ डोस आपल्याला करायचा असतो। तर अशा पद्धतीने 4 टप्प्यामध्ये आपल्याला ऊसाला डोस द्यायचे असतात। तर याच्यामध्ये आज मी तुम्हाला सुरुवातीला लागवड करताना किंवा आंबवणीला किंवा पहिला डोस आपण कोणता द्यायचा आहे हे बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी ऊसाला खत डोस देताना फक्त NPK खताचाच वापर करतात, म्हणजे फक्त मुख्य खतं देतात। दुय्यम खतं काही शेतकरी देतात, परंतु सूक्ष्म खत देत नाहीत। काही शेतकरी मुख्य खत आणि सूक्ष्म खत देतात, दुय्यम खतं देत नाहीत। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण 12च्या 12 प्रकारच्या अन्नद्रव्ये ज्यावेळेस ऊस पिकाला जमिनीमधून पेरून देतो, त्यावेळेस त्या पिकाचा संतुलित आहार तयार होतो। आपण पिकाला किती खतं देतो हे महत्त्वाचे नाही, आपण पिकाला काय खतं देतो हे महत्त्वाचे असते। तर शेतकरी मित्रांनो, चला आपण रासायनिक खताचा पहिला खताचा डोस हा कसा असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो। गेल्या 15 ते 16 वर्षाच्या माझा जो खतामधला अनुभव आहे, ह्या अनुभवानुसार आणि ज्या शेतकऱ्यांनी 65, 70, 75 टनापर्यंत जो ऊस काढलेला आहे, हे 70-75 टन ऊस काढलेला आहे, त्या ऊसाला आपण जे आतापर्यंत पहिले जे डोस दिलेले आहेत संतुलित, हा डोस
तोच मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आपल्या ऊसामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाकीय वाढ असेल, संक्रमण वाढ असेल, फुटवा होण्याची अवस्था असेल आणि निघणाऱ्या फुटव्यांची वाढ ही चांगली होण्यासाठी पहिला डोस आपल्याला काय करायचा आहे तो मी तुम्हाला प्रति एकरी याप्रमाणे सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, प्रति एकरी आपल्याला खताचा डोस करायचा आहे। बघा, तुम्ही जर ऊस लागवड जर करत असता तर ऊस लागवड करत असतानाच आपण NPK खताचा, दुय्यम खताचा आणि सूक्ष्म खताचा बेसल डोस आपल्याला करायचा असतो। तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी ऊस लागवड करताना मजूर आपल्याला उपलब्ध होत नाही म्हणून मजुरांच्या अभावी खताचा डोस करत नाहीत आणि तोच डोस आंबवणीला किंवा पुढे 15-20 दिवसांनी करतात ऊस उगून आल्यानंतर। तर माझ्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ऊस लागवड करताना काही ना काही खताचा डोस आपण केला पाहिजे, पण तो संतुलित डोस लागवड करताना कसा असायला पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही हा पहिला डोस सरीमध्ये करताय आणि त्यानंतर ऊस लागवड करताय त्या खताची इफिशियन्सी जास्त राहते, हा डोस जास्त दिवस काम करतो आणि सुरुवातीला त्या उगून आलेल्या ऊसाला अन्न आणि पाण्याची गरज जी जास्त असते, तर ह्या अन्नद्रव्याची गरज ह्या पहिल्या सरीत टाकलेल्या डोसचा त्याचा फायदा होऊन जातो। तर आपण पहिल्यांदा लागवड करतो त्यावेळेस सरीमध्ये प्रति एकरी कोणत्याही चांगल्या कंपनीचं NPK की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे, मग जी संयुक्त खतं आहेत NPK की जे 12-32-16 असेल की ज्याच्यामध्ये 32% फॉस्फरस आहे, किंवा 14-35-14 असेल, किंवा DAP असेल, किंवा 24-24-0 असेल, ही कोणतेही फॉस्फेटयुक्त ग्रेड की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहेत, ह्या फॉस्फेटयुक्त ग्रेड जी खतं आहेत ही आपल्याला एकरी 2 किलो घ्यायचे। जर तुम्हाला 2 बॅग जर DAP जर उपलब्ध झालं किंवा 12-32-16 झालं तर हे तुम्ही एका एकरला 2 बॅग DAP किंवा 12-32-16 हे खत आपण NPK घ्यायला पाहिजे। त्याच्यामध्ये आपल्याला जे मिक्स संयुक्त असं जे सूक्ष्म खत आहेत, फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मोल्डम, बोरॉन, हे सर्व एकत्रित असलेलं मेटलाइन GR किंवा बोरॅकॉल असेल, किंवा मेटलाइन GR असेल, किंवा प्लॅन्टीन असेल, तर हे आपल्याला एका एकरला 12.5 किलो ते 15 किलो की ज्याच्यामध्ये 6 सूक्ष्म खतं येतात की त्याच्यामध्ये घ्यायचे। त्याचप्रमाणे दुय्यम खतामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक की जे सेटअप नावाने येतं किंवा काही सॅटेलाइट नावाने येतं, तर सेटअप याचा बेस कोकोपीट येतो, प्लस त्याच्यामध्ये जिप्सम आहेत, म्हणजे उत्कृष्ट भूसुधारक म्हणूनही काम करतं आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक हे सुद्धा खत ॲड असतं। तर असं आपल्याला एका एकरला 2 बॅग DAP, 12.5 किलो मेटलाइन GR सूक्ष्म खत आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सेटअप, कॅल्शियम, मॅग्नेशियम गंधक हे 50 किलो त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि MOP म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो असं मिक्स करून आपल्याला सरीमध्ये ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी देऊन मग तो ऊस आपल्याला लागवड करून घ्यायचा आहे। हा पाणी सोडल्यानंतर हा खत मातीआड होऊन जातो आणि किंवा लागवड करताना तो खत मातीआड होऊन जातो आणि 12-13 दिवसांनी लागू होतो की त्यावेळेस आपल्याला त्या ऊसाला पांढरी मुळी फुटलेली असते, ऊस उगून आलेला असतो आणि ते खत पुन्हा 45-50 दिवस पुढे कार्य करतं, म्हणजे सुरुवातीच्या शाकीय वाढ आणि संक्रमण वाढीच्या कालावधीमध्ये ऊसाला त्याचा फायदा होतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सरीमध्ये डोस केला पाहिजे। अनेक शेतकरी ऊस लागवड करतात पण ऊस लागवड केल्यानंतर त्यावेळेस खताचा डोस घालत नाहीत, पुढला डोस ते बाळभरणीच्या वेळेस करतात, म्हणजे 40-45 दिवसांनी करतात। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला सरीमध्ये डोस केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी पुन्हा 45-50 दिवसांनी आपल्याला बाळभरणी करताना डोस करायचा आहे। बाळभरणी म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो, पण बाळभरणीच्या वेळेस आपल्याला तो 45-50 दिवसांमध्ये सेकंड डोस करायचा आहे। पण ज्या शेतकऱ्यांनी सरीमध्ये लागवड करताना पहिला डोस केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी आपल्याला आंबवणीला पहिला डोस करायचा आहे। म्हणजे ऊस लागवड केल्यानंतर आपण जे पहिलं पाणी देतो साधारणतः 18-20 दिवसानंतर, म्हणजे जमिनीच्या प्रकारानुसार आपण तो मगदुराप्रमाणे आपण ते पाणी देत असो। काही शेतकरी 12-14 दिवसांनी देतात, काही जमिनी काळ्या असतात ते शेतकरी 18-20 दिवसांनी देतात। अशा शेतकऱ्यांनी तो डोस हा आंबवणीला किंवा 18-20 दिवसांनी करायला पाहिजे। तो डोस सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये पांढऱ्या मुळ्या डेव्हलप होणे, फुटवा काढणे, पुन्हा फुटव्यांची एकसारखी वाढ करणे, सुरुवातीचे 7-8-9 पानं चांगले मोठे बनवणे, जाड रुंद हिरवे करणे, यासाठी पहिला खताचा डोस हा संतुलित महत्त्वाचा असतो। तर तो डोस आपल्याला आंबवणीला डोस कसा करायचा आहे प्रति एकरी तो सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, NPK जो आपल्याला संतुलित भेसल डोस करायचा आहे तो भेसल डोसमध्ये NPK घ्यायचं आहे, DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 हे संयुक्त NPK घ्यायचं आहे एकरी 2 बॅग, म्हणजे 100 किलो। त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे युरिया, आपल्याला लगेच अमोनियम सल्फेट वापरायचं नाही तर आपल्याला युरिया वापरायचा आहे। तर युरिया आपल्याला वापरायचा आहे प्रति एकरी 2 बॅग,
75 ते 90 किलो आपल्याला दुसऱ्या डोसला युरिया वापरायचा आहे। सुरुवातीला नायट्रोजनची गरज ही ऊसाला जास्त असते, त्यामुळे नायट्रोजनचा नत्राचा जी मात्रा आहे ती आपल्याला सुरुवातीला जास्त द्यायची। तर DAP किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 एकरी 2 बॅग घ्यायचं आहे। 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे। दाणेदार पोटॅश तुम्ही घेऊ नका, तर म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला त्याच्यासाठी एका एकरला एकरी घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे सूक्ष्म खतामध्ये आपल्याला 3 नंबरला युरिया आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 75 ते 90 किलो म्हणजे एकरी 2 बॅग, 1.5 ते 2 बॅग घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सूक्ष्म खतं जे आहेत की जे फेरस मॅग्नीज झिंक कॉपर मोल्डम बोरॉन येतात, की जे मेटलाइन GR किंवा बोरॅकॉल नावाने येतात किंवा प्लॅन्टीन नावाने येतात, तर हे मेटलाइन GR आपल्याला 12.5 किलो ते 15 किलो प्रति एकरी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, की ज्याचा बेस बोरॉन बेस असतो। 6 सूक्ष्म खतं असतात, पण त्याच्यात बोरॉन जास्त असतं, की ऊसाला बोरॉन युक्त म्हणजे बोरॉन युक्त खतं आपण ही सूक्ष्म खतं ही जास्त वापरायला पाहिजेत। त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक हे खत जे सेटअप नावाने येतं किंवा सेट्राइट नावाने येतं, हे 50 किलो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, हे मुख्य खतं, दुय्यम खतं, सूक्ष्म खतं आणि युरिया असं मिक्स करून आपल्याला हे सगळी खतं एकत्र 2-3 वेळा चांगले मिक्स करायच्यात आणि सरीमध्ये टाकून घ्यायच्यात। आता आपल्याला ही सरीमध्ये टाकताना साधारणतः 17-18 दिवसांनी हे सरीमध्ये टाकण्याच्या अगोदर पाणी द्यायचं आहे आणि अगोदर पाणी दिल्यानंतर त्या ओल्या चिखलामध्ये आपल्याला खतं टाकायच्यात। आपण जर ही खतं पाण्याच्या अगोदर जर दिले तर ही खतं वाहून जाण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा अति पाण्याने ही खतं लीच आउट होऊन गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली निघून जाण्याचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळं अगोदर तुम्ही पुढल्या सरीत पाणी द्या आणि मागं त्या चिखलामध्ये तुम्ही ही खतं टाकून घ्या। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा दुय्यम खताचा आपला भेसल डोस आहेत हा आंबवणीला आपण साधारणतः 18-20 दिवसांनी हा करायला पाहिजेत। ज्या शेतकऱ्यांनी आपण पहिला डोस हा सरीमध्ये केलेला आहे, त्या शेतकऱ्यांनी दुसरा डोस हा साधारणतः बाळभरणीला 40 ते 45 दिवसांनी करायचा आहे। हा जो ऊस आहे, बाळभरणी म्हणजे काय, की ज्या वेळेस ऊस आपला 45-50 दिवसाचा होतो, त्या ऊसाच्या फुटव्यांच्या 4 बोटं इकडून आणि फुटव्यांच्या बाजूनी 4 बोटं ह्या साईडनी थोडंसं बाळभरणीचं यंत्र असेल किंवा कुदळीच्या साह्याने असेल किंवा बाकी छोट्या यंत्राच्या साह्याने आपल्याला थोडी ह्या साईडला दोन्ही सरीच्या साईडला पोटाला थोडी हे करून घ्यायचं, माती उकरून घ्यायची, त्याच्यामध्ये खतं भरून घ्यायच्यात आणि मग ती खतं माती आड करून घ्यायच्यात। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण बाळभरणी करतो त्याचा फायदाही आपल्याला तणाचाही बंदोबस्त होतो, दिलेली खतं माती आड होऊन जातात। पुन्हा जी आपण नवीन फुटवे निघायला लागलेले आहेत त्या फुटव्यांच्या कक्षेत थोडी 2 बोटं माती जाते। त्याचप्रमाणे पांढरी मुळी जी डेव्हलप होती त्या पांढऱ्या मुळ्यांच्या डेव्हलप होण्यासाठी एक मातीचा थर त्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये तयार होत असतो आणि त्या वरच्या मातीमध्ये वरच्या लेअरमध्ये ही मुळी डेव्हलप होत असते। त्यामुळे दुसरा डोस हा जो आहे हा बाळभरणी करताना फुटव्याच्या दोन्ही साईडनी आपल्याला गेला पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला खताचा डोस हा पहिला संतुलित बेसल डोस आपल्याला करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, आपण संतुलित खताची मात्रा देतो, परंतु आपलं ऊसाचं उत्पादन चांगल्या काढण्यासाठी जमिनीच्या आरोग्याकडे आपण तेवढं लक्ष दिलं पाहिजे, जमिनीच्या सुपीकतेकडे उत्पादकतेकडे ते लक्ष दिलं पाहिजे। आज आपल्या जमिनीची जडणघडण जी आहे ही भौतिक घटकावरती, रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय घटकावरती ही अवलंबून असते। आज आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करतो। ज्यावेळेस आपण माती परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, म्हणजे आज खताची मात्रा आपण परिपूर्ण हा प्लॉट बघून कधीच देऊ शकत नाही, कोणीच देऊ शकत नाही। ज्यावेळेस आपण ह्या मातीचं परीक्षण करतो त्यावेळेस मुख्य अन्नद्रव्य किती आहेत, दुय्यम अन्नद्रव्य किती आहेत, सूक्ष्म खताचं प्रमाण किती आहे, त्या जमिनीचा EC किती आहे, विद्युत वाहकता किती आहे, चुनखडीचं प्रमाण किती आहे, त्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण किती आहे। शेतकरी मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी, त्याचप्रमाणे त्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, त्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या क्षारांचं प्रमाण किती आहे, विशेष करून सोडियमचं प्रमाण किती आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आज आपण त्या पिकाला संतुलित खत मात्रा द्यायची असते। शेतकरी मित्रांनो, आज आपण जमिनीमध्ये हा रासायनिक खताचा संतुलित डोस देतोय, पण ही खतं उपलब्ध किती होतात ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, बघा, ज्यावेळेस आपल्याला 70, 80, 85 टन ऊस काढायचा असतो त्यावेळेस जमिनीचं आरोग्य म्हणजे जमिनीची सुपीकता, जमिनीची उत्पादकता ही गोष्ट आपण डोळ्यापुढे धरून आपण पुढं त्या पिकाला पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन केलं पाहिजे। ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण 1% ते 1.5% नाही, त्या जमिनीमध्ये आपण कितीही खतं दिले तर ह्या खतांची उपलब्धता होत नाही। म्हणून जर आपल्याकडे जर खोडवा ऊस असेल तर त्या खोडवा ऊसाचं पाचड तुम्ही न जाळता तुम्ही तसंच ठेवा आणि त्याचं कंपोस्ट खत करा।
आपल्याकडे जर शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, गांडूळ खत असेल किंवा लेंडी खत असेल, कोणतंही खत असेल, हे खत तुम्ही जे आपण बाळभरणी करणार आहेत, ही बाळभरणीसोबत चांगले 100% कुजलेलं मातीसारखं झालेलं शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत हे तुम्ही एका एकरला 1 टन, 1.5 टन, 2 टन जसं आपल्याकडे उपलब्ध आहेत असं जर आपण दिलं आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जर वाढलं, तेवढं जीवाणूंचं प्रमाण जास्त वाढलं असतं. जेवढं जीवाणूंचं प्रमाण वाढेल तेवढं आपण जे NPK खतं देतो ह्या खतांची उपलब्धता जास्त होऊन जाते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला पहिला खताचा डोस करायचा आहे. तो मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर तुम्ही लागवड करताना करा किंवा लागवड करताना जर तुम्ही केला नसेल तर तो तुम्ही पुन्हा आंबवणीच्या काळात म्हणजे ऊस लागवडीनंतर 18-20 दिवसांनी करा. आणि जर तुम्ही त्या कालावधीत केला नाही तर पहिला डोस तुम्ही पुन्हा तुम्ही बाळभरणीच्या वेळेस करा. तो असा करायचा आहे. पुन्हा एकदा तुम्ही लक्षात घ्या, प्रति एकरी कोणत्याही कंपनीचे NPK खत DAP असेल, 10-26-26 असेल किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 हे 100 किलो घ्यायचं आहे आपल्याला प्रति एकरी. 50 किलो त्याच्यात म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं आहे. पुन्हा युरिया त्याच्यामध्ये 75 ते 90 किलो घ्यायचं आहे, म्हणजे 2 बॅग घ्यायचं आहे. सूक्ष्म खत मेटलाइन GR आपल्याला त्याच्यामध्ये 12 किलो घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा अजून सेटअप की ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक येतं आहे, हे त्याच्यामध्ये 50 किलो घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही 12 प्रकारचे खतं आपल्याला द्यावी लागतात. याच्यासोबत अजून काही पिकाचे जे उपयोगी अजून सूक्ष्म खतं असतात, सिलिका असेल, निकेल असेल, सिलिकॉन असेल, कोबाल्ट असेल, ही जी खतं आहेत ही पण आपल्याला जर काही प्रमाणामध्ये जर उपलब्ध झालं तर हे पण आपण देऊ शकतो. तर 5 किलो तुम्ही लॉक सील सिलिकॉनही त्याच्यामध्ये घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही पिकाचा संतुलित आहार पिकाला देता आणि त्यावेळेस पिकाचं पान जाड, रुंद, हिरवेगार होऊन जाते. पानामध्ये क्लोरोफिल तयार होऊन जातात. निघणारे जे फुटवे आहेत हे जाड, निरोगी, चांगले सशक्त निघले जातात. फुटव्यांची एकसारखी वाढ होऊन जाते. जेवढी पानाची कार्यक्षमता जास्त वाढेल तेवढं ऊसाचं आयुष्य जास्त वाढलं जातं. म्हणून पिकाला देताना संतुलित डोस तुम्ही हा द्या आणि संतुलित खत मात्राचा डोस देताना आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे, आपल्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन किती आहेत ह्या गोष्टी तुम्ही विचारात घ्या. यानंतरचा दुसरा डोस आपल्याला कोणता द्यायचा आहे मी ते तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला जर म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा पाहत असाल तर किंवा माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढल्या ऊसाची माहिती असेल किंवा इतर शेतीविषयी काही जी माहिती आहे याची अपडेट किंवा याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते मिळून जाईल. तर एवढंच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. धन्यवाद.